नमस्कार, जय हिंद सगळ्यांना. मी रुपेश आमले आपलं अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. तर गेल्या काही दिवसापासून बरेच जण सगळे असे कन्फ्युजन वातावरणामध्ये आहेत. काय करायचं, काय नाही, काय समजत नाही. बऱ्याच जणांचे फोन येत होते, मेसेज येत होते. तर सगळ्यांना उत्तर देणं प्रॅक्टिकली शक्य होत नव्हतं. त्यामुळं हे सेशन आपलं ऑर्गनाईज केलं आहे डिपार्टमेंटल PSIच्या बांधवांसाठी. नक्की पुढची रूपरेषा काय असावी, ग्राउंड पुढं गेलं आहे, अभ्यासक्रम जाहीर नाही आहे, परीक्षा कधी होणार, GR तर आला आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधण्यासाठी हे आपलं सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण डिपार्टमेंटल PSIसाठी जे काय आपले प्रश्न असणार आहेत ते आपण सगळे बघणार आहोत. शेवटपर्यंत सगळ्यांनी लेक्चर बघायचं आहे, सगळ्यांनी हे सेशन बघायचं आहे. त्याच्यामधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% मिळतील याची मी खात्री देतो. ठीक आहे मित्रांनो, चला सुरू करूयात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये. हा तुमचा भाऊ रुपेश आमले, म्हणजे मी स्वतः. ओके, तर पहा, डिपार्टमेंटल PSI शंका निरसन चर्चासत्र. याच्यामध्ये आपल्याला प्रमुख मुद्दे कोणते बघायचे आहेत? तर मैदानी चाचणी पुढे गेलेली आहे, 1 महिना जवळपास पुढे गेलेली मैदानी चाचणी. आता पुढं काय करायचं, काय रणनीती ठेवायची, ठीक आहे, त्याचा मेरिटवर काय परिणाम होणार की नाही होणार, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पुढील जाहिरात कधी येणार, पुढील परीक्षा जी आहे तर ती कधी होणार, परीक्षा किती टप्प्यात होणार, वयोमर्यादेचा प्रश्न नेमका काय आहे, वयोमर्यादेचा काय विषय नेमका काय असणार नवीन अभ्यासक्रम, त्यानंतर नवीन कायदे कसे वाचावे, अभ्यास कोणी करावा आणि अभ्यासाची एकंदरीत पुढची रणनीती कशी पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे, कोणीही सोडून जायचं नाही, परत फोन करून विचारायचं नाही की काय कसं काय नाही. ओके, याच्यामधून सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरं भेटणार. ओके, तर हा जो अभिनव नव भारत प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती इथून पुढे सुद्धा सगळे जे व्हिडिओ आहेत, PYQ सेशन असतील, अभ्यासक्रम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या पुरवण्यात येतील. अभिनव नव भारत ॲप सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके, आणि याची जबाबदारी तुमचं स्वतःचं ॲप आहे, स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे अभिनव नव भारत. तर ह्या पोलीस बांधवांनी आपल्या सगळ्यांनी तो स्वतः मोठा करायचा आहे, लक्षात राहून दे. ओके, तर पहा, मैदानी चाचणी पुढे गेली. आता पुढं काय करायचं, आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. बघा, हे तुमचं मैदान आहे, कुठंचं, नवी मुंबईचं कळंबोलीचं जे मैदान आहे. तर धो पाऊस आला आणि सगळं ग्राउंड तिथं भिजलेलं आहे. त्यामुळं परीक्षा जी आहे तर ती पुढे गेलेली आहे. आधीच हाऊस का म्हटलेलं आहे, कारण गेल्या 1 वर्षापासून आपले सगळे पोलीस बांधव परीक्षेची, आपल्या मैदानी चाचणीची तयारी करतायत आणि पळून अक्षरशः मेटाकुटीला आलोय आपण. आणि तरी पण मग आता परत 1 महिना पुढं आपलं जे आहे शेड्यूल गेलेलं आहे. तर ते कसं गेलं शेड्यूल पुढं पहा. हे बघा, जे 30 सप्टेंबर रोजी, 30 सप्टेंबरला आयोगाने परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये सांगितले की नवी मुंबई येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे मैदानावर शारीरिक चाचणी घेणे शक्य होणार नाहीये आणि त्यामुळं शारीरिक चाचणी दिनांक 3 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2025 रोजी नियोजित होती. आणि त्या पाऊस आल्यामुळं सुधारित शारीरिक चाचणीचा जो कार्यक्रम आहे 3 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, रोडपाली सेक्टर, कळंबोली, नवी मुंबई येथे होणार आहे. कधी होणार आहे तुमचा ग्राउंड आता, तर 3 ते 17 नोव्हेंबर. ओके, तर 1 महिना तुम्हाला अजून मिळालेला आहे. या कालावधीमध्ये नेमकं काय करायचंय, नेमका परीक्षेमध्ये आता जी मैदानी चाचणी आहे याच्यावरती काय इफेक्ट होणार, मेरिट वाढणार की कमी होणार. तर माझ्या मते म्हणायचं झालं तर हा जो 1 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे हा एक तुम्ही संधी म्हणून पहा. कारण की बऱ्याच जणांना तिथं इंजुरी झालेल्या आहेत, बऱ्याच जणांचा अजून आउट ऑफ ग्राउंड झालेलं नाही आहे. तर ज्यांना इंजुरी झालेल्या आहेत, ज्यांना आउट ऑफ ग्राउंड झालेलं नाही आहे, ज्यांचा 1-2 सेकंदांनी लॅप राहतोय, तर त्यांनी तो ह्या 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्यांना पुलअप्स काढणं अवघड जाते, 2-3 पुलअप्स त्यांना शेवटचे निघत नव्हते, तर त्यांनी ते पुलअप्स व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वाटते की या 1 महिन्यामध्ये माझं 2-4 किलो वजन कमी करून अजून मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, तर त्यांनी त्या इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्या. आणि ज्यांचं ग्राउंड ऑलरेडी आउट ऑफ आहे
तर त्यांच्यासमोर एक अवघड असा प्रश्न आहे की हे या एक महिन्यामध्ये ते ग्राउंड त्यांना आउट ऑफ आहे तसं ठेवायचं आहे. कारण ह्या एक महिनाभरामध्ये आत्ता जो टेम्पो आहे, आता हे तुम्ही शेवटच्या ह्याला आला होता, शेवटच्या एंडिंगला आलेला होता, तुमचं जवळपास सगळं आउट ऑफ झालेलं होतं. ज्यांचं आउट ऑफ झालं त्यांचं सांगतो मी. आता त्यांनी एक महिनाभर तुमचा टेम्पो टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण या एक महिन्यामध्ये जर तुम्ही थोडीशी हेळसांड केली, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं, ठीक आहे, तर मग त्यामुळं तुमचं वजन वाढणं किंवा एखादी परत इंजुरी होणं या गोष्टी तिथं होऊ शकतात. तर तुम्ही जे स्वतः आता जे केलेलं आहे आउट ऑफ करून ठेवलेले, तर जे आहे ते तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्यामुळं ह्या एक महिन्याच्या कालावधीत ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे त्यांनी व्यवस्थितरित्या इंजुरी होणार नाही, कोणतीही दुसरी गोष्ट होणार नाही जेणेकरून आपल्या ग्राउंडवर वाईट परिणाम होईल, ह्या गोष्टी तिथं टाळा. जे काही तुम्ही डाएट प्लॅन केलेलं आहे आतापर्यंत, तो डाएट अजून एक महिनाभर तिथं व्यवस्थितरित्या पूर्ण करा. आणि ज्यांचं आउट ऑफ नाही आहे, ज्यांना उडी आउट ऑफ जात नाही आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यांना 800चा जो टाईमला पाहिजे 2:30 त्याच्यामध्ये कव्हर करणं पूर्ण होत नाही आहे, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या. ज्यांचा गोळा आउट ऑफ जात नव्हता त्यांनी गोळ्याला तिथं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, खांद्यांची प्रॅक्टिस करा. तर ह्या एक महिन्यामध्ये, ह्या एक महिन्याला एक संकट नाही तर एक संधी म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे. तर यानुसार मग तुम्ही जे 615ची मोठी जाहिरात आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच इथं झेंडा तुमचा गाडू शकता आणि एक सध्या अंमलदार आहात आणि एक महिन्यानंतर तुम्ही तिथं अधिकारी म्हणून तिथं बनू शकता. ओके. तर ज्यांना संधी आहे ही त्यांनी एक महिन्याची संधी सोडायची नाहीये. आणि बघायचं झालं तर मेरिटवर जो परिणाम होईल की नाही होईल, तर माझ्या मते तरी मेरिटवर परिणाम होण्याची शक्यता कमी. कारण पहा, आता जरी कोणी आउट ऑफ असलं, त्याच्यानंतर इथून पुढे जरी कोणी आउट ऑफ करणार असलं तरी तिथं प्रॅक्टिसमध्ये आउट ऑफ काढणं आणि तिथं त्या स्टेजला तिथं आउट ऑफ काढणं. बघा, आपण परीक्षेमध्ये बघितलेलं आहे कित्येक जणांना टेस्ट सिरीजमध्ये 270 280 असे मार्क होते, परंतु बरेच जण 200च्या खाली आले किंवा 230 237च्या खाली आले. बरोबर. म्हणजे ज्यांचा अभ्यास असतो त्यांना पेपर देता येतो असं नाही. म्हणजे इथं जरी तुमची प्रॅक्टिस असली, सगळ्या गोष्टी असल्या, तरी पण तुम्हाला त्या दिवशी तिथं व्यवस्थितरित्या पार पाडणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मेरिट जे आहे तर ते वाढणारही नाही आणि कमी होणार नाही. ते मेरिट जे काही लागणार होतं किंवा लागणार आहे तर ते स्टेबल राहील असं वाटतं मला. आता तुम्ही म्हणताल की मग आता स्टेबल राहील तर किती स्टेबल राहील, नेमकं मेरिट किती नाही लागेल, किती लागेल, तर असं पर्टिक्युलर एक आकडा असं कोणाला सांगता येत नाही. ज्यावेळेस आयोग सांगेल त्यावेळेसच आयोग जे सांगेल ते खरं. बरोबर. तर त्यामुळे असं पर्टिक्युलर एक आकडा कोणाला सांगता येणार नाही आणि तो आकडा कोणी सांगू नये असं मला वाटतं. आणि मी वैयक्तिक तरी सांगणार नाही, कारण त्या एका आकड्यामुळं बऱ्याच जणांचा मूड ऑफ होतो किंवा बऱ्याच जणांनी जे उमेद धरली असते ती उमेद तुटते. तर ती उमेद तुमची तुटू नये आणि तुम्ही एक महिनाभर जो काही आहे बाकी तो झोकून देऊन मस्तपैकी ग्राउंड करा आणि बाकीच्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ओके. तर हे होतं ग्राउंडवाल्यांसाठी. आता नेक्स्ट पाहूयात आपण आता थोडासा प्रमोशनचा भाग. ठीक आहे. सगळ्यांना माहीत आहे की अभिनव नव भारत या आपल्या पोलिसांसाठी आणि अधिकाऱ्यांनी, भावी अधिकाऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण डिपार्टमेंटल PSI जी 2025-26ची येणारी आगामी आहे, तर तिची प्री आणि मेनची इंटिग्रेटेड बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही शिकवलं जाणार आहे. कायदा किंग आपण ज्यांना असं म्हणतो, तर ते उद्धव ढवळे सर हे स्वतः 10 वर्ष कायद्याचे मार्गदर्शक आहेत. स्वतः 4 वेळेस त्यांनी PSIचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, डायरेक्ट PSIचे, त्यामुळे त्यांचा गाढा असा अनुभव आहे. त्याच्यानंतर सर्वजण ज्यांना ओळखतात ते असे आपले API डॉक्टर सचिन चौगुले सर, हे स्वतः फॉरेन्सिक आणि सायन्स आणि मेडिसिन शिकवणार आहेत. त्यांचं पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे, प्रसिद्ध असं अल्पावधीत झालेलं ते पुस्तक मान्य चौगुले सरांचं आहे. तर ते फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन शिकवणार आहेत. जगप्रसिद्ध असं पुस्तक मोरा वाळिंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक, त्याचे लेखक जे आहेत माननीय PSI गणेश कराडकर सर, हे स्वतः आपल्याला मराठी व्याकरण हा विषय शिकवणार आहेत. त्यानंतर PSI वैभव सांगळे सर, ज्यांची PSI म्हणून स्वतः ऑल महाराष्ट्र रँक 4 आहे, रँक 4, आणि इंग्लिशमध्ये त्यांना आउट ऑफ मार्क आले, म्हणजे 50 पैकी जे रद्द होणारे सोडले तर 47-48 मार्क त्यांना स्वतः इंग्लिशमध्ये आहेत 50 पैकी. तर असे ते इंग्लिश शिकवणार आहेत. त्याच्यानंतर मी स्वतः रुपेश आंबले बाकीचे जे आपले विषय आहेत, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र, त्याच्यानंतर पूर्ण जे आहेत शेजारी राष्ट्रीय संबंध, हे सर्व विषय जे आहेत जे मी शिकवणार तुम्हाला. ओके. तर हा झाला थोडासा प्रमोशनचा भाग. आता सध्या जी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि विजयादशमी म्हणजे दसरा या निमित्ताने आपल्याला ऑफर देण्यात आलेली आहे 20%ची. म्हणजे ही आपली बॅच जी आहे तर ती 999 रुपयाची आहे. 9,999 रुपयाची जी बॅच आहे तर तिच्यावरती 20% डिस्काउंट आपल्याला देण्यात आलेला आहे.
त्यामुळे तुम्हाला ती बॅच पडणार आहे 7,999 रुपयाला. आणि जर तुम्ही 5-5च्या ग्रुपनी जर ऍडमिशन घेतले तर ती बॅच तुम्हाला पडेल 6,999 रुपयाला. ओके, तर ह्या बॅचचा, या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. तिथं महात्मा गांधी जयंती आणि दसरा या निमित्ताने आपल्याला 20% सूट त्याच्यावर देण्यात आलेली आहे. 20% सूटमध्ये 7,999ला तुम्हाला ही बॅच मिळेल. आणि जर तुम्ही 5-5च्या ग्रुपनी जर आले तर ही 6,999 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळेल. ही ऑफर जी आहे तर ती 10 तारखेपर्यंत चालू आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ही ऑफर जी आहे तर ती चालू आहे. तर सर्वांनी फायदा घ्यायचा याचा. पहा नेक्स्ट, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे आता की पुढील जाहिरात कधी येणार. सगळ्यांना पडलेला आवडीचा प्रश्न, पुढील जाहिरात कधी येणार, पुढील परीक्षा कधी होणार, काय असणार नवीन अभ्यासक्रम आणि वयोमर्यादेचा विषय काय नेमका, जे एजबार झालेत त्यांच्यासाठी नेमकं सगळं टॉपिक काय, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं समजून सांगणार आहे. पहा, हा आपला GR आहे. थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल तर मी तुम्हाला समजून सांगतो. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा, हा GR आपला निघला होता 1 सप्टेंबर 2025 रोजी. कधी निघलेला आहे हा GR? आपला GR निघलेला आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी आपला GR निघलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सरळ सरळ शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे की 25% जे पद आहेत आरक्षणातले, म्हणजे 100 पैकी 25% जे आहेत तर ते डिपार्टमेंटल PSI द्वारे भरले जातील, हे आपल्याला शासनाने सांगितलेलं होतं. बरोबर. आता वयोमर्यादा, त्याच्यानंतर जे आहे जाहिरात कशी येणार, अभ्यासक्रम कसे असणार, तर ह्या GR मध्ये एक साधारणतः आपल्याला शासनाने जवळपास सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आपल्याला दिसतात. तर पहा, त्या तुम्हाला सांगतो मी. वयोमर्यादेचं इथं सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्याचं वय संबंधित परीक्षा वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 35 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत वयोमर्यादेची 5 वर्षाची सवलत आहे. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे, 1 नंबर मुद्दा वयाबाबत ओपन साठी 35 आणि कॅटेगरीसाठी 5 वर्ष सवलत म्हणजे 40. ठीक आहे, हे झालं वयोमर्यादा समजलं. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचंय. याच्यामध्ये अजून कसे पुढे वाढ होऊ शकते, शिथिलता कशी मिळू शकते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. ओके, शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचंय. पहा, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय सांगतो की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील. पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती, सेवानिवृत्ती आणि भविष्यातील अन्य कारणांमुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांसह दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र जे आहे सादर करतील आणि गृह विभाग सदर मागणीपत्र 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगास जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय परीक्षा आयोजित करेल. म्हणजे इथं काय सांगितलेले पहा, DG ऑफिस जे आहे महासंचालक कार्यालय, पोलीस महासंचालक जे आहे तर ते काय करणार आहे, तिथं पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील. म्हणजे काय करणार आहे, तर इथं आकृतीबंध तयार होईल, सांगितलेले त्यांनी. रिक्त पदांचा आकृतीबंध तयार होईल. ठीक आहे, त्यानंतर काय होईल की 1 वर्षामध्ये जे काही रिक्त होणार आहेत, त्याच्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत आणि भविष्यातील काही रिक्त होणार आहेत, तर या सगळ्या पदांचा तिथं या आकृतीबंधामध्ये बिंदू नामावलीमध्ये उल्लेख असणार आहे. आणि 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला ते मागणीपत्र सादर करणार आहेत. काय करणार आहेत, तर हे 1 जानेवारीपर्यंत मागणीपत्र. ठीक आहे, त्यानंतर काय होणार आहे, गृह विभाग सदर मागणीपत्र 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवणार आहे. आणि मग हे काय होणार की 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार. आता मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय म्हणजे 1 मार्च नंतर जाहिरात येणार असं नाही, तर हे आता जे आलेले आहे ते एक्सप्लेन करतोय मी, परंतु अजून 24 आणि 25 ची परीक्षा झालेली नाही, तर ते कसे चेंजेस होऊ शकतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत थांबा. तर 1 मार्च पर्यंत काय करणार आहे, तर MPSC कडे जाणार आणि मग MPSC जी आहे तर ती जाहिरात काढणार. ठीक आहे, ऍड. ओके, असा एकंदरीत घटनाक्रम आपल्याला इथं दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिसतो. पहा,
पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव असेल. यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील. पहा इथं काय सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा बघू आपण की DPSI साठी काय होणार तर लेखी आणि शारीरिक चाचणी इथं त्यांनी पूर्व आणि मुख्य सांगितलेलं नाहीये. इथं काय सांगितलं नाही त्यांनी पूर्व आणि मुख्य नाही सांगितलेलं. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी एवढं सांगितलेलं आहे. ओके महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याचं गुण निश्चित करणार आहेत. काय MPC जे आहे तर गुण निश्चित करणार त्याची. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची लेखी व शारीरिक चाचणी या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम पहा अभ्यासक्रम स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जातील आणि सदर लेखी व शारीरिक परीक्षेचं स्वरूप अंतिम झाल्यानंतर बदलता येणार नाही. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी आणि शारीरिक परीक्षेचं स्वरूप परीक्षेच्या जाहिरातीद्वारे प्रकाशित केलं जाईल. म्हणजे काय सांगितलेलं इथं बघा चौथा मुद्दा काय सांगितलेला आहे तर अभ्यासक्रम कसा निश्चित केला जाईल. MPC प्लस DG ऑफिस हे दोघं एकमेकांसोबत सल्ला करणार आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रम जाहीर करणार. ठीक आहे. शारीरिक चाचणी आणि अभ्यासक्रम आणि त्याच्यामध्ये नंतर बदल करता येणार नाही. आले मुद्दे लक्षात. इथं पहा एज 35 कॅटेगरी ओपन 40 ओपन 35 कॅटेगरी 40 आकृतीबंध DG ऑफिस आकृतीबंध पाठवणार 1 जानेवारी पर्यंत मागणी पत्र 1 मार्च पर्यंत MPC ऍड करणार. ठीक आहे. डिपार्टमेंटल परीक्षा लेखी प्लस शारीरिक चाचणी दोनच गोष्टी MPC घेणार आणि अभ्यासक्रम MPC प्लस DG ऑफिस तयार करणार आणि बदल करता येणार नाही. ठीक आहे. समजलं. थोडक्यात सांगतोय आणि याच्यानंतर याच्या पुढचं जे एक्सप्लेनेशन ते मी तुम्हाला सांगणार व्यवस्थित. ओके समजली गोष्ट. पहा आता आपण पाहिलं की जो काही GR आहे आपला कधी आला होता 1 सप्टेंबरला बरोबर. 1 सप्टेंबरला GR आला. त्याच्यानंतर आता आकृतीबंधचं इथं आपण पाहिलं की DG ऑफिस आकृतीबंध तयार करणार बरोबर. इथं पहा आकृतीबंध आता हे कधी झालेलं आहे हे झालेलं आहे दिनांक 24 सप्टेंबर 2025 म्हणजे 20 दिवसात फक्त. काय 24 सप्टेंबर 2025. GR कधी आला होता पहा GR कधी आला होता 1 सप्टेंबरला. GR आलेला आहे 1 सप्टेंबरला 2025. ठीक आहे. आणि आकृतीबंध कधी आलाय लगेच आकृतीबंध आलेला आहे 24 सप्टेंबर रोजी लगेच. म्हणजे किती फक्त 20 दिवसात 20 ते 22 दिवसात समिती गठीत केलेली आकृतीबंधाने आलेला समिती गठीत केलेली आहे. ठीक आहे. 20 ते 22 दिवसात काय सांगितलेले त्यांनी इथं बघा नवीन पदनिर्मिती आकृतीबंध सुधारित करणे याकरता उपसमिती व उच्चस्तर सचिव समितीचे पुनर्गठन करण्याबाबत. म्हणजे जी आकृतीबंधासाठी जी बिंदुनामोली वगैरे करायची तर त्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. ओके तर या समितीचं काम काय असणार आहे पहा. समितीचं काम उच्चस्तरीय सचिव समितीच्या विचारार्थ सादर करायच्या सुधारित आकृतीबंधाच्या प्रस्तावाची पूर्व छाननी व शिफारशी करणे. नव्याने पदनिर्मितीच्या प्रस्तावांची पूर्व छाननी व शिफारशी. त्यानंतर विपगत झालेल्या पदांचे पुनर्जीवन करणे व प्रस्तावाची पूर्व छाननी करणे. रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. लक्षात घ्या आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. ओके आलं लक्षात. तर हे आता लगेच काय 20 दिवसात 20 ते 22 दिवसात आता GR निघला 1 सप्टेंबरला आणि आकृतीबंध आला लगेच 24 सप्टेंबरला. आकृतीबंधाची समिती गठीत करायचा प्रस्ताव आला लगेच 20 दिवसात. ओके तर म्हणजे आता आकृतीबंध तयार होणार आणि त्याच्यानंतर मागणी पत्र लगेच आता म्हणजे 20 दिवसात समजा आलं हे
लक्षात घ्या तुम्ही, 20 दिवसात जर आकृती बंदची समिती आलेली आहे, सप्टेंबरमध्ये झालेली आहे, तर ऑक्टोबर, आता समजा दिवाळी वगैरे झाली त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये आकृती बंद जाईल लगेच समजा, ठीक आहे. आणि आकृती बंद गेल्यानंतर मागणीपत्र जाऊन डिसेंबरपर्यंत जाहिरात इथं येऊ शकते असं वैयक्तिक मला वाटतं, ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने प्रोसेस चालू आहे फास्ट त्या पद्धतीने पहा. याच्यामध्ये गृह विभागाचे सचिव पण आहेत, अपर मुख्य सचिव. त्याच्यानंतर ह्याची प्रत जी आहे बघा, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांना सुद्धा तिथं देण्यात आलेली आहे. ओके, तर आकृती बंदाचं काम पण तिथं शासन स्तरावर जोरात चालू आहे. पहा आता वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की काय कसं काय असतं काय नाही, त्यांना समजत नाही. तर ही जे वयोमर्यादेचा फॅक्टर आहे, ही जी मागची जाहिरात जी होती 2023ची, तर 2023च्या जाहिरातीमधील वयोमर्यादेचा जो क्लॉज आहे तर तो इथं मी घेतलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थितरित्या डिस्क्राईब करतो जेणेकरून तुमच्या ज्या शंका आहेत तर त्या दूर होतील. पहा वयोमर्यादेमध्ये इथं पहिलंच काय सांगितलेलं त्यांनी की एक नंबरला काय सांगितलेले की अमागास उमेदवार म्हणजेच ओपनला किती आहे वय, तर 35 वर्ष, ठीक आहे. आणि कॅटेगरीला किती आहे तर 40 वर्ष, 40 वर्ष राहील, ठीक आहे. हा झाला. आता हा क्लॉज त्या परीक्षेच्या हिशोबाने होता त्यामुळं हा पण वाचायचा नाहीये. पहा तिसरा क्लॉज काय आहे, तर पोलीस उपनिरीक्षक सेवा प्रवेश तिसरी सुधारणा नियम 2008 नुसार जी झाली होती, तर एखाद्या वर्षी परीक्षा जर नाही झाली, एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळाल्या नसतील अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणाऱ्या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येतील. तथापि कोणत्याही परिस्थितीत या सलग संधी 3 पेक्षा जास्त असणार नाहीत. म्हणजे पहा आता इथं काय झालेलं आहे की सलग काय तर एखाद्या वर्षी परीक्षा नाही झाली, म्हणजे आता 2023 ला परीक्षा झाली, ठीक आहे. 2023 ला परीक्षा झालेली आणि 2024 आणि 2025 ला परीक्षा नाही झाली, ठीक आहे. 2024 आणि 2025 ला परीक्षा नाही झाली. आता ह्याच्यामध्ये समजा ओपन वाल्याचं वय इथं 2023च्या परीक्षेला किती होतं, समजा ओपन वाल्याचं वय होतं 33 वर्ष, ठीक आहे. आणि कॅटेगरी वाल्याचं वय होतं समजा इथं 39 वर्ष, इथं 34 वर्ष झाला तुम्ही, ठीक आहे. 34 वर्ष होतं. आता इथं परीक्षा नाही झाली, ठीक आहे. इथं परीक्षा नाही झाली, मग इथं यांचं वय जे आहे तर इथं याचं किती झालं 36 वर्ष आणि याचं झालं 41 वर्ष. आता यांची जी आहे तर 2च संधी झालेले, समजा यांचं वय एज बार झालेले ते, आणि 2017 आणि 2021 आणि 2023 या 2च परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, ठीक आहे. 2021 आणि 2023 या 2च परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. तर यांना इथं जी 2026 रोजी परीक्षा होईल तर ती याचं वय जे आहे इथं 37 जरी झालं आणि यांचं वय इथं 42 जरी झालं तरी पण ते इथं परीक्षा देऊ शकतात, एज बार झालेले, ठीक आहे. एज बार झालेले लक्षात राहून द्या. ओके, याच्या पलीकडे आता पुढचा क्लॉज बघा. कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळूनही उमेदवाराने एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल तर संबंधित उमेदवाराने सदर परीक्षेची संधी घेतली असे मानण्यात येईल. पहा आता यांनी 2च परीक्षा दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता समजा यांची बॅच जी आहे तर या दोघांची बॅच जी आहे 2014ची, समजा 2014ची बॅच होती म्हणून त्यांना 2017चा पेपर देता आलेला नाही, ठीक आहे. म्हणून त्यांनी 2021 आणि 2023चा दिलेला आहे. परंतु हीच बॅच जर 2011च्या मुलाची असती तर त्याला 2017चा पेपर देण्यात आलेला असता, 2021चा पण देता आला असता आणि 2023चा पण देता आला असता. म्हणजे त्याच्या 3 संधी पूर्ण झाल्या असत्या आणि तो इथं एज बार झालेला आहे, येते लक्षात, तो इथं एज बार झालेला आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही लागू आहे 2014च्या कॅन्डिडेटसाठी, उमेदवारासाठी. परंतु हीच घटना जर 2011च्या कॅन्डिडेट सोबत झाली तर त्याने 2017चा पेपर दिलेला आहे, 2021चा पेपर दिलेला आहे आणि 2023चा पेपर दिलेला आहे. त्यामुळं आणि आता तो एज बार झालेला आहे, ठीक आहे, यांच्यासारखा. तर त्यामुळं त्याला पुढचा पेपर देता येत नाही कारण त्याच्या 3 संधी तिथं पूर्ण झालेल्या आहेत. येते लक्षात. हे 2014च्या बॅचचे होते, ते एज बार झालेत, परंतु त्यांना 3 संधी मिळालेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना पुढची परीक्षा देता येते.
हा एज बार झालेला आहे, परंतु याची 2011ची बॅच होती आणि याच्या 3 संधी पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून याला परीक्षा देता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधीबाबत कोणतीही मर्यादा लागू होत नाही. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता या 3 संधी आपण म्हणतो, पण आपल्याला समजत नाही की जर तुम्ही 35 वर्षाच्या आत आहात, तुम्ही 35 वर्षाच्या आत आहात ओपन मध्ये असताना, तुम्ही जर समजा 2021 रोजी तुम्ही जर 21व्या वर्षी भरती झालेली आहेत, ठीक आहे, तुम्ही जर 21व्या वर्षी भरती झाले, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, तुमचं ग्रॅज्युएशन नंतर झालं, ठीक आहे, समजा तुमचं 23व्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं, तर 23 ते 35 जेवढे काही पेपर होतील 35 वर्षापर्यंत तेवढे तुम्ही देऊ शकता, लक्षात घ्या. आणि हीच सेम क्रायटेरिया 40 वर्षासाठी कॅटेगरीसाठी, जर तुम्ही 40 वर्षाची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जेवढे पेपर असतील तेवढे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यासाठी 3 वर्षाची मर्यादा नाही. आलं लक्षात? सोप्या भाषेत एकदम सांगितलेलं आहे मी. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही, म्हणजे ही जी वयोमर्यादा आहे तर ती शिथिल केली जाणार नाही असं तिथं सांगितलेलं आहे. तर बघा व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल मला असं वाटतंय. ओके, परंतु आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं ते पण तुम्हाला सांगतो. तर हा जो GR आहे गृह विभागाचा, आता जी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीचा GR आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आहे. तर याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की 2022, 2023, 2024 आणि 25 याच्यामध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. म्हणजे 2022, 23, 24 आणि 25 या वर्षी जे कोणी उमेदवार पोलीस भरतीसाठी एज बार झालेले आहेत तर त्यांना ही पोलीस भरती देता येणार आहे. आता सेम क्रायटेरिया जो आहे, आता 2023 मध्ये आपला पेपर झाला डिपार्टमेंटलचा आणि 2024 मध्ये आणि 25 मध्ये नाही झाला. ठीक आहे, तर मग इथलचे जे फेल झाले त्यांना पुढे परीक्षा देता आली नाही. ठीक आहे, तर मग हे फेल झाल्यामुळं आता जी पुढची परीक्षा येईल तर विशेष बाब म्हणून 2023, 24 आणि 25 या उमेदवारांना तिथं शिथिलता दिली जाऊ शकते. ठीक आहे, आता हा GR पोलीस भरतीचा आहे, डिपार्टमेंटलसाठी ही गोष्ट लागू होती की नाही याच्यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे. ठीक आहे, तर पाठपुरावा करून या गोष्टी तिथं डिपार्टमेंटल परीक्षेला लागू होतात की नाही, तर लागू झाल्या तर वेल अँड गुड. ज्यांचं वय 40 पूर्ण झालेले, म्हणजे 40 नंतर, आता समजा 2023च्या वेळेस इथं 2023 ला एखाद्या ओपन कॅन्डिडेटचं वय, ओपनच्या कॅन्डिडेटचं वय जे आहे तर समजा 33 वर्ष असेल, 34 वर्ष असेल, ठीक आहे 34 वर्ष असेल, आणि कॅटेगरीवाल्याचं वय इथं 39 वर्ष असेल, तर इथं 26 ला त्याचं वय किती होणार, 35, 36, 37. ठीक आहे, ओपनवाला, आणि इथं कॅटेगरीवाल्याचं वय किती होणार, 40, 41. ठीक आहे, 41, 42 समथिंग या रेंजमध्ये जाणार. तर मग इथं सवलत जर भेटली, वयामध्ये शिथिलता जर भेटली तर तुम्हाला इथं पेपर देता येऊ शकतो. ओके, आता हा 50-50% चान्स आहे. इथं शासन निर्णय काय घेतं, त्याच्यानंतर आयोग निर्णय काय घेतो, याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. परंतु असं झालं तर तुम्हाला तिथं जे आहे परीक्षा देता येऊ शकते. ओके, नेक्स्ट, तर किती टप्प्यात परीक्षा होणार, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किती टप्प्यात परीक्षा होणार, काय असणार नवीन अभ्यासक्रम, नवीन कायदे कसे करायचे, अभ्यास कोणी करावा, अभ्यासाची पुढील रणनीती काय असावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत. पहा, अभ्यासक्रम बघायचं झालं तर आता हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. थोडासा ब्लर दिसत असेल तुम्हाला, मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्प्यामध्ये पेपर होत होता. आता पेपर आयोगाने जसं सांगितलंय की लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी, तर लेखी परीक्षेमध्ये त्यांनी काही उल्लेख केलेला नाहीये. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर ग्राउंड असा उल्लेख नाही केलेला. त्यांनी फक्त लेखी परीक्षा आणि ग्राउंड असा उल्लेख केलेला आहे. तर त्यामुळं परीक्षेची तर ती एका टप्प्यात होणार की 2 टप्प्यात होणार, अभ्यासक्रमानुसार कसं वेटेज असणार, या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहू. पहा, आता हा आहे पूर्व परीक्षेचा पेपर. ठीक आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला विषय बघायचे झाले तर पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्रजी, तिसरा आहे इतिहास, याच्यातच आपण समसुधारक ऍड करू शकतो,
ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा असतो याच्यात. त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध, चालू घडामोडी प्लस परराष्ट्र संबंध, आणि त्यानंतर ग्राम प्रशासन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता आधीच्या परीक्षांचं वेटेज बघायचं झालं तर आपण पाहू शकतो की मराठीला इथं 25 मार्क होते, 25 प्रश्न. इंग्लिश, आता इतिहास आणि समाजसुधारक जर बघायचं झालं, मिळून बघायचं झालं तर हा साधारणतः इथं 15 मार्काला दोन्ही पण आहे. ह्याचं वेटेज जे आहे तर 10 + 5 असं आपण करू शकतो. म्हणजे 10 मार्क जे आहेत तर समाजसुधारक आपल्याला घेऊन जाताना दिसतात आणि इतिहासावर 5 प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. ठीक आहे. समाजसुधारक जे आहे तर ते 10 ते 12 प्रश्न साधारणतः 100% पूर्व परीक्षेला असतात. आता ही मराठी जी आहे, मराठी आपण बघितलं की आपल्या प्रिलियम आणि मेन्स इंटिग्रेटेड बॅचमध्ये अभिनव नवभारत या ॲपवर जी बॅच आपण रन करतोय, जी बॅच चालू आहे, त्याच्यामध्ये स्वतः मोरा वाळिंबे सरांचं जे जगप्रसिद्ध पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचे लेखक मान्य कराडकर साहेब इथं आपल्याला मराठी तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणजे बघा, ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे जगात जे पुस्तक प्रसिद्ध आहे, जे लेखकच आहेत तर तेच तुम्हाला तिथं शिकवणार. म्हणजे तुमचं तिथं मार्क जाण्याची जी शक्यता, म्हणजे UPSCला पण ते पुस्तक वापरलं जातं तर ते तुमची तिथं मार्क जाण्याची शक्यता एकदम कमी आहे. ठीक आहे. इंग्लिश जर बघायचं झालं, सांगितल्याप्रमाणे वैभव सांगळे सर PSI रँक 4, ऑल महाराष्ट्र रँक 4, त्यांचे स्वतः आउट ऑफ मार्क इंग्लिशमध्ये तर ते तुम्हाला शिकवणार आहेत. त्याच्यानंतर इतिहास, समाजसुधारक, भूगोल, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि ग्राम प्रशासन हे स्वतः मी तुम्हाला शिकवणार आहे. आता इतिहास आणि समाजसुधारक शिकवण्याचं कारण की मी स्वतः इतिहासामध्ये MA केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळं आणि मागच्या ज्या काही आपल्या ऑडिओ बॅचेस असतील वगैरे सगळ्या टेलिग्रामवर त्या सगळ्या रन केलेल्या आहेत इतिहासाच्या, तुम्ही भरभरून प्रतिसाद तिथं दिलेला आहे. ठीक आहे. जवळपास म्हणजे 5-6 हजार लोकांनी तिथं आपले समाजसुधारक आणि इतिहास जे ऑडिओ आहेत तर त्या 615च्या बॅचला आपण जवळपास तिथं तुम्ही आले होते. ठीक आहे. आणि लाईव्ह तर मी फ्रीमध्ये कितीतरी तिथं घेतलेले होते त्यावेळेस. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की आपण शिकवण्याची पद्धत कशी आहे, काय. त्यानंतर भूगोल बघायचं झालं तर भूगोल ज्यावेळेस UPSC करत असताना भूगोल हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. त्यामुळे भूगोलामध्ये तुम्ही काही चिंता करायची गरज नाही. ट्रिक्स वगैरे म्हणजे समाजसुधारकच एवढ्या ट्रिक्स भयानक तुम्ही बघताय, म्हणजे जे काही आता लेक्चर झालेत आपले समाजसुधारकचे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचे अभिप्राय जे आहेत तर ते खूप छान आहेत की सगळ्यांना आवडतंय शिकवलेलं आणि एकदम डायरेक्ट डोक्यात जातंय. परत पोरं तर म्हणतात की परत बघायची पण गरज नाही सर आम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे सगळ्या ट्रिक्स वगैरे सोबत भूगोलाचं शिकवणार आहे. अर्थशास्त्र बघायचं झालं तर अर्थशास्त्रामध्ये याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने LPG धोरण जे आहे तर ते बघायचं असतं. LPG म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. म्हणजेच उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण जे 1991च्या दशकामध्ये आपले जे आहेत मनमोहन सिंग साहेब यांनी जे आपल्याला LPG धोरण दिलेले आहे, त्याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था जी आहे तर ती एकदम सुसाट वेगाने आपल्याला गेलेली दिसती. तर त्या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्रामध्ये बघणार. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ज्या अर्थशास्त्राच्या आहेत त्या एकदम तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा मी तिथं प्रयत्न करणार. नोट स्वरूपात देणार, डायग्राममध्ये आपण बघणार, पिक्टोरियल फॉर्ममध्ये आपण सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला समजून सांगणार. ओके. म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही पूर्व परीक्षेचं, कारण पूर्व परीक्षा हा एकदम महत्त्वाचा टप्पा आहे, लक्षात राहून द्या. कसा ते मी तुम्हाला पुढे सांगतो पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध ह्याच्यामध्ये इथं 10 मार्क येतात. ठीक आहे. अर्थशास्त्राला 10 मार्क, भूगोलाला 10 मार्क तिथं आलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध, आता एकंदरीत आयोगाचा कल बघायचा झाला तर मागच्या परीक्षेला जे आहे एकदम कंबाईन राज्यसेवा या लेवलचा पेपर किंवा त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी त्या दर्जाचा पेपर आयोगाने आपल्याला सेट केलेला दिसतो डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसाठी. परंतु मुलांना तो पेपर टॅकल करता आला नाही. 36.50चा जो कट ऑफ आहे तो क्रॅक करता आला नाही. कारण हा जो सब्जेक्ट आहे चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध, तर ह्याच्यासाठी नेमकं वाचायचं काय करायचं काय हेच पोरांना समजत नाही. बाजारामध्ये पुस्तकं येतात तर पुस्तकातले प्रश्न पडत नाही असा विषय होतो. तर तिथं मायनसमध्ये मुलांची तिथं मार्क गेलेले दिसतात चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंधाला. तर ह्या चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध तुम्हाला शिकवताना मी एकंदरीत कंपाईल करून शिकवणार आहे. कारण आता जे प्रश्न आहेत आपण बघतो, भारत आणि भारता शेजारील जे देश आहेत, समजा पाकिस्तान विरोधात आपलं आता ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा जे काही युद्ध चालू आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते म्हणा, त्याच्यानंतर चायनासोबतचा डोकलाम विवाद म्हणा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला चायनासोबतचे जे रिलेशन आहेत ते कसे इम्प्रूव्ह होत आहेत की
कॉलेप्स होत आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेसोबत बघायचं झालं तर अमेरिकेसोबत ट्रम्प तात्यांनी जे काही टेरिफ वाढ केलेली आहे, तर टेरिफ वाढचा आपल्या भारतावर काय इफेक्ट होतोय, त्याच्यामुळं रशिया आणि चायना कसा आपल्याहून जवळ येतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं आहे. नेपाळमध्ये जेन झीद्वारे जे काही आंदोलन होतंय, तर त्या आंदोलनामध्ये नेमका काय भाग आहे, त्याच्यामुळं त्या जेन झीचा जो प्रभाव आहे तो भारतावर कसा पडतोय हे आपल्याला बघणं तिथं क्रमप्राप्त आहे. बांगलादेशमध्ये जे सरकार उलटवून टाकण्याचा प्रयत्न झाला, तर बांगलादेशमध्ये सरकार का बरं तिथं उलटवून टाकण्यात आलं, का तिथलची जी युवा पिढी आहे एवढी सरकारवर नाराज आहे आणि एवढं आंदोलन झालं, तर ते तिथं आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघायचं झालं तर श्रीलंकेमध्ये डायरेक्ट त्या संसदेमध्ये घुसून तिथं आंदोलकांनी तिथं जे आहे धुमाकूळ घातलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे जे आपले भारता शेजारचे सगळे देश आहेत, भारता शेजारच्या देशामध्ये एवढा सगळा गदारोळ चालू असताना भारत हा इतका एकसंघ कसं काय, तर हा भारत हा एकसंघ असण्यामागे त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास काय कारणीभूत आहे, तर ते सगळे आपले करार म्हणायचं, पाकिस्तानसोबतचा ताश्कंद करार म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परराष्ट्र संबंधामध्ये बघणं गरजेचं आहे. आणि हा जो इतिहास आहे आणि करंट अफेअर्स म्हणजे सध्या भारताची पॉलिसी कशी आहे परराष्ट्र संबंधात, भारताचे शत्रू राष्ट्र कोणते आहेत, मित्र राष्ट्र कोणते आहेत, त्याच्यामध्ये करार कोणते झालेत, अणुकरार कोणते आहेत, ठीक आहे, टेरिफ करार कोणते आहेत, त्याच्यानंतर व्यापार करार वेगवेगळे कोणते आहेत, तर ह्या करारांवर आणि त्याच्याशी निगडीत जे नेते कोणते, तर त्या नेत्यांवर तिथं प्रश्न विचारण्याची शक्यता आता वाढलेली आहे. तर हा सगळा एकंदरीत सिनारिओ बघता परराष्ट्र संबंध आणि चालू घडामोडी एकत्रित करून तुम्हाला मी तिथं शिकवणार आहे. ओके. त्याच्या इत्तमभूत एकदम ऑथेंटिक अशा नोट्स तुम्हाला तिथं पुरवण्यात येतील. तर हे सगळं आपल्या पूर्व आणि मुख्यच्या बॅचमध्ये तिथं घेणार आहे आपण. ग्राम प्रशासन बघायचं झालं तर ग्राम प्रशासनामध्ये 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, ग्रामसभा याच्यावरती प्रामुख्याने आयोगाने तिथं प्रश्न विचारले जातात. इथं प्रश्नांची संख्या 5 असलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल याच्यावरती थोडेफार प्रश्न तिथं विचारलेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे जे आहे आपण बॅच रन करणार आहोत आणि अभ्यासक्रम हा एकदम डिटेल आपण व्यवस्थितरित्या घेणार आहोत. आयोग जे आहे, आयोग त्याची चौकट सोडत नाही. आयोगाच्या चौकटीत राहून PYQ धरून आपण एकंदरीत आपल्या बॅचची बांधणी केलेली आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला तिथं रिझल्ट एकदम मिळणार आहेत. ओके. तर पहा, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तर तो प्रामुख्याने आपल्याला बघायचं झालं तर इथं तुम्हाला दिसत नसेल पण मी तुम्हाला लिहून दाखवतो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे राज्यघटना जी आहे, राज्यघटना असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला IPC जे आहे तर IPCच्या जागी आता तुम्हाला तिथं BNS असणार आहे. ठीक आहे. BNS असणार आहे. इथं राज्यघटना जी आहे तर ती 15 प्रश्न आणि 30 मार्क होते. BNS जे आहे तर ते 30 प्रश्न आणि 60 मार्क होते. त्या पद्धतीने असू शकतं. ओके. त्यानंतर त्याच्यावरचे पूर्ण जे कलम आहेत आणि प्रकरण आहेत आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये ढवळे सर जे आहेत एकदम कायदा किंग आपण ज्यांना म्हणतो, तर ते तुम्हाला इथं हे जे सगळे कायदे आहेत तर शिकवणार आहे. मी स्वतः LLB आहे, LLB चालू आहे. त्याच्यानंतर पूर्ण कायद्याचे जे बॅचेस आहेत आपण मागच्या वेळेस 615च्या ॲडला पूर्ण सगळं रन केलं होतं, सगळ्यांना शिकवलं होतं, बऱ्याचपैकी फ्री आपण सगळं कंटेंट दिलेलं होतं. या बॅचमध्ये स्वतः मी कायदा शिकू शकत होतो, मराठी शिकू शकत होतो, कारण मराठी साहित्याचा पण सुद्धा व्यवस्थितरित्या अभ्यास असल्यामुळं मराठीच्या मागच्या ज्या आपल्या टेलिग्रामवर पूर्ण मी शिकवलेलं होतं, त्या ज्या नोट्स होत्या 100 पानी, त्या 100 पानी नोट्समधून सगळेच्या सगळे प्रश्न तिथं आपल्याला आलेले दिसतात. ठीक आहे. बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं होतं की सर सगळे प्रश्न तुमच्या नोट्समधून आले, तेवढं वाचून गेलो असतं तरी बरं झालं असतं. तर ते शिकू शकत होतो, परंतु तुम्हाला एकंदरीत पूर्ण कन्क्लुझिव्ह टीम अशी द्यायची होती आम्हाला. त्यामुळं सगळ्यांनी आम्ही स्पेशलाइज करून जे स्पेशलाइज टीचर आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला देण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंटल PSI साठी एकदम अशी एक्सपर्ट फॅकल्टी जी आहे तर ती कोणी आजपर्यंत पुरवलेली नाही आहे. डिपार्टमेंटल PSI थोडासा दुर्लक्षित घटक आजपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवण्यामध्ये थोडासा राहिलेला दिसतो. तर इथं कुठंतरी वेगळं वळण, चांगलं वळण आपल्या डिपार्टमेंटल PSI शिकवणीला देण्यात यावं म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. पोलिसांसाठी, अधिकाऱ्यांनी, भावी अधिकाऱ्यांसाठी सुरू केलेला हा एकंदरीत उपक्रम आहे. ठीक आहे. चला पुढे पाहूयात. तर क्रिमिनल प्रोसिजर कोड जे CRPC आहे तर CRPCची जागा जी आहे तर ते BNS घेणार आहे, BNSS. ठीक आहे. तर हे 20 प्रश्न आणि 40 मार्क असणार आहे. आता फक्त यांचे जे कलम आहेत तर कलमांचे आकडे चेंज झालेले आहेत, थोडेसे कलम जे एकत्र करण्यात आले आहेत. पहिले जे वेगवेगळे कलम होते, एक म्हणजे व्याख्या कलम 1, शिक्षा कलम 1, तर तसं न करता डायरेक्ट व्याख्या कलम लगेच A मध्ये, शिक्षा कलम त्याच्या खाली त्याची लगेच C मध्ये तरतूद असं देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. वेगळं काय करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये. फक्त एखादं IPC मध्ये जे आत्महत्येचं कलम होतं ते BNS मध्ये वगळण्यात आलेलं आहे. तर शॉर्ट चेंजेस आहेत फक्त, जास्त काही नाही आहे. आणि ते सगळे चेंजेस तुम्हाला स्वतः कंटेंट तयार करण्यामध्ये ढवळे सर आणि मी स्वतः कंटेंट तयार करणार आहे.
आणि त्याच्या नोट्स, त्याच्यानंतर त्याच्या ट्रिक्स वगैरे सगळं तुम्हाला एकदम पुरवण्यात येणार, काही टेन्शन घ्यायचं नाही कोणीच. एव्हिडन्स ॲक्टसाठी BSA इथं असणार आहे, ठीक आहे. 10 प्रश्न आणि 20 मार्क इथं असणार. तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण कायदे तुम्हाला शिकवण्यात येतील. मायनर कायदे जे आहेत तर 19 मायनर कायदे, 40 प्रश्न आणि 80 मार्क तिथं असणार आहेत. मायनर कायद्यामध्ये काही चेंजेस होतील असं शक्यता कमी आहे. मायनर कायद्यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता 99.99% नाही, ठीक आहे. त्यानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, सायंटिफिक एड्स टू क्राईम, फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपले डॉक्टर सचिन चौगुले सर स्वतः AP आहेत. त्यांचं पुस्तक जे आहे मार्केटमध्ये एकदम आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे किती प्रसिद्ध आहे. एकदम स्टँडर्ड असं पुस्तक आणि स्टँडर्ड असे शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत. याचं काहीच काळजी करायची टेन्शन नाही. म्हणजे पूर्व आणि मुख्यची एकदम जबरदस्त तयारी, ताकदीनं तयारी आपण इथं करणार आहोत. ओके, तर अशा प्रकारे अभ्यास आहे. पहा नेक्स्ट, तर परीक्षा 1 टप्प्यात झाली तर परीक्षा 2 टप्प्यात झाली तर परीक्षा 1 टप्प्यात झाली तर म्हणजे परीक्षा आता सध्या 2 टप्प्यात आहे, बरोबर. परीक्षा 2 टप्प्यात इन द सेन्स कसं, तर पहा इथं 2 टप्प्यात म्हणजे काय, आपली आधी पूर्व परीक्षा होते, बरोबर. सुरुवातीला होते पूर्व, ठीक आहे. नंतर होती मुख्य, तर हे झाले 2 टप्पे. आणि नंतर होती मैदानी, बरोबर. हे 2 टप्पे झाले, पूर्व आणि मुख्य म्हणजे 2 टप्पे. मैदानी तर असतीच, समजा परीक्षा चालली, ठीक आहे. तर हे लक्षात असू दे. दुसरा टप्पा म्हणजे काय, मुख्य, सध्या चालू आहे तसं, ठीक आहे. इथं 100 प्रश्न, इथं 150 प्रश्न आणि नंतर मैदानी. 2 टप्प्यात. आणि परीक्षा एकाच टप्प्यात म्हणजे काय, तर इथं पहिल्याच टप्प्यात एकच पूर्व प्लस मुख्य, एकाच टप्प्यात परीक्षा. इथं पेपर 1 आणि पेपर 2 सोबतच होणार असं. हा झाला एकच टप्प्यात. तर ह्याचं कारण काय की JR मध्ये शासनाने जसं सांगितलेलं, तुम्हाला परत एकदा दाखवतो. पहा इथं JR मध्ये शासनाने सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव असेल. म्हणजेच काय, फक्त लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी या 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मग ग्राउंड असं नाही सांगितलेलं, ठीक आहे. तर त्यामुळं या गोष्टी तिथं होण्याची शक्यता आहे. अजून त्याच्यामध्ये कारण आहे, ते कारण पण बघूयात आपण. तर पहा याच्यामध्ये बघायचं झालं तर आपण बाकीच्या डिपार्टमेंटलचं बघायचं झालं तर आता आपण जी परीक्षा बघितलेली आहे कोणती, तर एक्साईजची परीक्षा बघितली आपण, एक्साईज SI, ठीक आहे, डिपार्टमेंटल. तर ही सुद्धा एकच पेपर त्यांचा झालेला आहे. दुसरी पेपर बघायची झाली तर डिपार्टमेंटल ASO एक्झाम, तर हा सुद्धा त्यांचा एकच पेपर होतो. तिसरं बघायचं झालं तर डिपार्टमेंटल STI एक्झाम, तर यांचा सुद्धा एकच पेपर होतो. तर ह्या सगळ्या जे आहेत, हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटचा एकच पेपर होत असताना पोलीस खात्यासाठी 2 पेपर का, तर असा प्रश्न तिथं मान्य शासनाला, आयोगाला तिथं येऊ शकतो आणि ते आपला एक पेपर तिथं करू शकतात. बाकीच्यांना एक पेपर देतात तर मग आपल्याला पण तिथे एक पेपर करू शकतात, ठीक आहे. तर त्यामुळं आपली तयारी ही त्या हिशोबाने पाहिजे. तर कशी पाहिजे तयारी, तर पहा समजा जर ही 2 टप्प्यात परीक्षा झाली तर 2 टप्प्यात परीक्षा झाली तर पूर्व परीक्षेचे सगळे विषय तुम्हाला इथं करणं असतं. आता समजा मागच्या वेळेस जे आहे परीक्षेला 615 जागा होत्या, ठीक आहे. पूर्व परीक्षेला जवळपास 30,000 मुलं बसले होते, ठीक आहे. मी अंदाजे आकडा सांगतोय, सगळे आकडे आहेत आपल्याकडे पण मी तुम्हाला एक ढोबळ मानाने आकडा सांगतोय, ठीक आहे. 30,000 मुलं बसले होते. कट ऑफ लागला होता 36.50, ठीक आहे. क्वालिफाय किती झाले होते याच्यामध्ये, जवळपास 6,000च्या जवळपास क्वालिफाय झाले होते, ठीक आहे. म्हणजे डिस्क्वालिफाय किती झाले तर डिस्क्वालिफाय झाले जवळपास 24,000. मी तुम्हाला अंदाज सांगतोय, अंदाजे आकडे सांगतोय. ह्याचा आकडा म्हणजे लगेच मला मेसेज करून, फोन करून म्हणू नका 27,000 होते, 28,000 होते. मी तुम्हाला अंदाज सांगतोय फक्त.
तर म्हणजे 24,000 पोरांना जे आहे तर 36.50 कट ऑफ क्रॅक करता आलेलं नाही, लक्षात घ्या. 24,000 पोरांना 36.50 कट ऑफ क्रॅक करता आलेलं नाहीये. आणि जर आता परत परीक्षा झाली आणि फक्त एकच पूर्व परीक्षा झाली तिथं, त्यावेळेस जर आकृती बांधानुसार जागा कमी आल्या, जागा समजा 100-150 आल्या, 100-200 समजा, ठीक आहे, लईतल्या 250 मागच्या वेळेस सारख्या, तर मागच्या वेळेस कट ऑफ होता 250 जागांसाठी 41.50. आता अवेअरनेस वाढलेली आहे, ठीक आहे. आता तुम्ही बरेच 2100 पोरं, त्याच्यानंतर 2300 पोरं, अवेअरनेस वाढलेली आहे, सगळ्यांना समजलेलं अभ्यास कसा करायचा, पूर्व परीक्षा कशी क्रॅक करायची. आणि ह्या एवढ्या कमी जागा आल्या तर हा कट ऑफ जो आहे तर तो 50+ आरामात जाईल. तर त्यामुळं हा कट ऑफ जर 50+ गेला आणि मुख्यचा कट ऑफ जर तुम्ही बघितला तर तो पण 237 लागलेला आहे, ठीक आहे, तो गगनाला भिडलेला आहे. तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही आत्तापासूनच पूर्व आणि मुख्यची परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही टाइम लॅप्स बघितला, 20 दिवसामध्ये GR आल्यानंतर लगेच आकृतीबंधाची समिती गठीत केलेली आहे. समितीने समजा नोव्हेंबरपर्यंत आकृतीबंध सादर केला, मागणीपत्र गेलं आणि डिसेंबरपर्यंत जाहिरात आली, तर मग तुम्ही काय करणार येत्या लक्षात. आणि जर ही परीक्षा जी आहे ही परीक्षा जर एकच झाली इथं, ही परीक्षा जर एकच झाली इथं, तर हे पूर्व परीक्षेचे विषय कोणते कोणते, तर बघा मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर हिस्ट्री प्लस समाजसुधारक, त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजे भूगोल, इकॉनॉमिक्स, करंट म्हणजे चालू घडामोडी, त्याच्यानंतर परराष्ट्र संबंध म्हणजे FR किंवा IR करा तुम्ही, इंटरनॅशनल रिलेशन, ठीक आहे. आता अजून कोणता विषय राहिला याच्यामध्ये, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, करंट, ठीक आहे, चालू घडामोडी, म्हणजे किती विषय झाले, 1 2 3 4 5 6 7 8 विषय हे. त्याच्यानंतर मुख्यचे विषय कोणते कोणते आहेत आता तुम्ही ते बघितले की मुख्य कायदे, त्याच्यानंतर किरकोळ कायदे, ठीक आहे, राज्यघटना, त्याच्यानंतर राज्यघटनेनंतर आपल्याला बघायचं झालं तर फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन S+M, त्याच्यानंतर पंचनामे, त्यानंतर कोणते क्राईम इन्व्हेस्टिगेशन CI, त्याच्यानंतर मानवी हक्क, असे इतके विषय म्हणजे किती झाले हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 आणि हे 8 म्हणजे जवळपास 18. याच्यामध्ये एखादा राहिला असेल 18 ते 20 विषय तुम्हाला ही एक परीक्षा झाली तर करावे लागणार आहेत, लक्षात घ्या. मग तुमची तयारी आत्तापासून तेवढी आहे का? तुमची तयारी नसेल तर तुम्हाला आत्तापासून तयारी करावी लागेल. ओके, ती तयारी कशी करायची तर लक्षात घ्या, ही तयारी करत असताना कोणी कोणी करायची आहे तर जे नवीन तयारी करतायत, नवीन भरती झालेले आहेत, ठीक आहे, नवीन भरती झालेले आहेत, त्याच्यानंतर ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे 2017 2021 2023 पूर्व मुख्य ग्राउंड 23 ला ज्यांचं जाणार आहे ते पण, ठीक आहे, पूर्व मुख्य ग्राउंड ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे त्यांनी पण तयारी करायची आहे. त्याच्यानंतर ज्यांना पूर्व परीक्षेमध्ये अजिबात म्हणजे काय करावं काय सुचत नाही, पूर्व परीक्षा वारंवार नापास, म्हणजे मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यास करतोय, मुख्य परीक्षेचे सगळे कलम न कलम पाठ आहेत, पण पूर्व परीक्षेला 36.50च क्रॉस होत नाही, तर त्यांनी हे करायचंय, त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायचंय. मुख्य परीक्षा ज्यांना कायदे अजिबात जमत नाहीत, नवीन कायदे माहित नाही, जमत नाही, त्यांनी सुद्धा अभ्यासाला आतापासून सुरुवात करायची आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ज्यांना ड्युटी करून सगळ्यात महत्वाचं ज्यांना ड्युटी करून अभ्यासाचं नियोजन करता येत नाही, त्यांना नियोजन, मेंटरशिप, अभ्यास, नोट्स सगळ्या इथं आपल्या बॅचमध्ये जे आहेत प्रिलिम्स प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅचमध्ये डिपार्टमेंटलचे पुरवण्यात येणार आहे. तर यांनी सगळ्यांनी अभ्यास जोरदार सुरू करायचा आहे. कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे
काय एवढे सगळे विषय 18 ते 20 विषय एकच जर परीक्षा झाली, शक्यता त्याची 50-50% आहे, तर एवढे सगळे तुम्हाला कव्हर करणं शक्य होणार आहे का? होणार असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी करा, नसेल होणार तर तुम्ही 100% आपल्या तिथं बॅचला जॉईन होऊ शकता. पहा, तर परीक्षा होणार की नाही ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना थोडंसं आपण ह्याच्यामध्ये होतो, कशामध्ये की होती की नाही, पण इथं स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी 25% विभागीय आरक्षणाअंतर्गत पोलीस PSI पदासाठी परीक्षा पुन्हा सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी माननीय योगेश कदम साहेब गृहराज्यमंत्री यांनी स्वतः पाठपुरावा केलेला आहे. ठीक आहे, अजून व्हिडिओमध्ये पुढे अजून सगळ्या गोष्टी समजून सांगणार, तुम्हाला व्हिडिओ इथे संपलेला नाहीये, थोडंसं थांबा, सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील. तर त्यांनी स्वतः पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी केल्या. पहा, इथं सामान्य प्रशासन विभागाने स्वतः ट्विट करून सांगितलेले की फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आलेली PSI पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. पोलीस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलीस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या शासन निर्णयामुळे पोलीस दलात नवे चैतन्य निर्माण होईल. गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेब, महाराष्ट्र शासन निर्णय PSI. ठीक आहे, तर पहा, एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण तिथं परीक्षा होईल का, जाहिरात निघेल का, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यात तिथं अर्थ नाहीये. ओके, लक्षात घ्या. ह्याच्याही पुढे जाऊन मान्य बच्चू कडू साहेब जे आहेत, आता तुम्हाला इथं दिसत नसेल लेटर, मान्य बच्चू कडू साहेब जे आहेत, तर यांनी पहा डिपार्टमेंटल PSI नवीन जाहिराती करता DGP कार्यालयाकडून मागणीपत्र मागून जाहिरात प्रकाशित करावी. त्यानंतर MPC कडून BNS, BSA या 3 नवीन कायद्यातील कलमांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून सुधारित अभ्यासक्रम प्रकाशित करावा. यासाठी 2/9/2025 रोजी मुख्यमंत्री सचिवालय इथं त्यांनी लेटर स्वतः दिलेलं आहे, लक्षात असून द्या. त्यामुळे प्रयत्न सगळीकडून चालू आहेत. तुम्ही तिथं कमी पडताय का अभ्यासामध्ये, हे लक्षात घ्या. ओके, आणि पुढचे जे प्रयत्न आहेत करत असताना आपल्याला सगळ्यांनी एकजुटीने पुढं ज्या काही गोष्टी असतील त्या करणं क्रमप्राप्त आहे. ओके, नेक्स्ट पाहूयात. पहा, परत थोडंसं आता जे आपले महात्मा गांधी जयंती आणि विजयादशमी निमित्त ऑफर ठेवण्यात आलेली आपल्या डिपार्टमेंटल PSIच्या प्री आणि मेन्सच्या इंटिग्रेटेड बॅचवर 20% डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला. 9,999 रुपयाची जी बॅच आहे, म्हणजे जवळपास 10,000 रुपयाची, तर ती तुम्हाला 7,999 म्हणजे 8,000 मिळणार आहे 20% मध्ये. आणि जर तुम्ही 5-5च्या ग्रुपनी जर आले, 5-5च्या ग्रुपनी आल्यास तुम्हाला 30% डिस्काउंट तिथे डायरेक्ट मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास 6,999 म्हणजे 7,000 रुपयाला ती बॅच मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे संपूर्ण परीक्षेची तयारी जी आहे तर ती एकाच छताखाली करता येते. पूर्व परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट, मुख्य परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट. ठीक आहे, अनुभवी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जर 2 वर्षात 2 जाहिराती आल्या तर तुम्हाला हीच बॅच वापरता येणार, सेपरेट काय करायची गरज नाही. आणि तुम्ही किती पण वेळा बघा ना, अनलिमिटेड व्ह्यूज ठेवले तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात. कुणी जायचं नाही, हे सगळ्यांनी थांबायचं. तर मित्रांनो, एकंदरीत थोडंसं सिरियस नोटवर बोलायचं झालं तर तुम्ही प्रवास जो आहे आपला 2022 पासून आपण सोबत आहोत. ज्यावेळेस सुरुवातीला PSI प्रबोधिनी हा ज्याचं नाव आधी DPSI 2023 होतं, ज्यावेळेस हे चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेस हा जो त्या चॅनलचं जे आहे वटवृक्ष एवढं मोठं होईल असं वाटलं नव्हतं. तर पहा, ज्यावेळेस आम्ही म्हटलं तुम्हाला की आपल्याला DG ऑफिसला जायचं आहे, तुम्ही DG ऑफिसला आलात. मी तुम्हाला म्हटलं मंत्रालयात जायचं आहे, तुम्ही मंत्रालयात आला. आपण म्हटलं आपल्याला निवेदन द्यायला जायचं आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आणि नंदुरबारपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत तुम्ही पाठिंबा दिलात. त्यासाठी तुमचे उपकार मानण्यास, तुमचे आभार मानण्यास शब्द अपुरे आहेत. म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं मित्रांनो, ते प्रेम खरंच म्हणजे कुठेही म्हणजे आयुष्य चेंज करणारं, आयुष्य बदलणारं असं प्रेम पूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाकडून आम्हाला भेटलंय. अभिनव नव भारत म्हणा, PSI प्रबोधिनी म्हणा, स्वतः रुपेश आमले म्हणा किंवा उद्धव ढवळे सर म्हणा, चौगुले सर म्हणा, सांगळे सर, हे जे काही व्यक्ती आहेत तर हे सगळी एकंदरीत जी टीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी आहात. तर ही जी टीम आहे तर ही एक शून्यातून वरती आलेली, शून्यातून उभं राहिलेली कंपनी ज्याला असं म्हणतात, तर ती कंपनी. आणि ह्या अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मला हा पोलिसांसाठी, अधिकाऱ्यांनी, भावी अधिकाऱ्यांसाठी सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे. तर ह्याला मोठं करण्याचं काम प्रत्येक पोलीस अंमलदाराचं आहे. प्रत्येक पोलीस अंमलदाराने हा स्वतःचा प्लॅटफॉर्म म्हणून मोठा करायचा, हे लक्षात घ्या. फक्त आणि फक्त पोलिसांच्या हिताचे विषय, पोलिसांचं हित कशात आहे
त्या बाबतीत अभ्यास म्हणा, अभ्यास साहित्य म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, इतर गोष्टी त्या या प्लॅटफॉर्ममार्फत मांडल्या जातील. कोणीही असे बोगस कोणीही शिक्षक आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आणलेली नाहीत. एकदम दर्जेदार अशी टीम तुमच्या सेवेसाठी आपण आणलेली आणि या टीमला, या अभिनव नव भारतला पूर्ण सगळं महाराष्ट्रामध्ये नाव करायची जबाबदारी प्रत्येक पोलीस अंमलदाराची आहे, अभ्यास करणाऱ्या डिपार्टमेंटलची. ठीक आहे. तर आपण जे प्रश्न आहेत इथून पुढेही वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रश्न व्हिडिओमध्ये घेत राहू, PYQ घेत राहू, सगळ्या गोष्टी एकंदरीत आपण याच्यामध्ये दर्जेदार पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्ही देखील आम्हाला असाच रिस्पॉन्स देताल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही असंच प्रेम तुमचं देत राहताल अशी मी अपेक्षा करतो. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं जे स्वप्न बाकी राहिलेलं आहे, 2017ला तुम्ही राहिले असताल, 2021ला तुम्ही राहिले असाल, 2023ला तुम्ही राहिले असणार. जर आत्ताचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड तुम्हाला वाटत असेल की नाही मी होतोय की नाही मला माहीत नाही आहे, तर काळजी करायची गरज नाही आहे. इथून मागं डिपार्टमेंटल परीक्षेची तयारी करणाऱ्या अंमलदारामागे कोणताही प्लॅटफॉर्म होता, आता अभिनव नव भारत हा प्लॅटफॉर्म उभा राहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून आपण आपलं स्वप्न कसं पूर्ण करायचं हे आपण ज्यावेळेस उभं राहतो त्यावेळेस आपल्याला समजतं की कसं एकंदरीत काय संघर्ष आहे, काय संकट आहेत. आणि जो काही आपलं डिपार्टमेंटल PSIचा जो काही घटक आहे तर तो थोडासा मागं राहिलेला, दुर्लक्षित राहिलेला आपल्याला दिसतो. तर ज्यावेळेस कोणी आपल्यासाठी उभं नसतं त्यावेळेस उत्तर म्हणून आपण स्वतः उभं राहायचं असतं. त्यामुळं आपल्यातूनच आपण तयार झालेलो आहे, लक्षात घ्या. हा याच्यामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, सगळ्यांनी प्रत्येकासाठी एकजुटीने प्रयत्न करतोय आपण. तर त्या प्रयत्नाचं फळ म्हणजे अभिनव नव भारत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला अधिकारी बनायचं आहे. तुमचे आई वडील, तुमच्या अपेक्षा असतील तुमच्या आई वडिलांच्या की तुमची आई म्हणत असेल की माझा दादा PSI होईल, वडील म्हणत असतील, वडिलांना गावभर सांगायचं असेल की माझं पोरग PSI झालं, फौजदार झालं. ठीक आहे. तुमची पत्नी असेल, पती असेल, त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील, बऱ्याच वर्षाचा संघर्ष असेल. कित्येक जणांचं तर मी असं ऐकलं की इतक्या गोष्टी, इतक्या म्हणजे आपण त्याला दंतकथा पण म्हणू शकत नाही. आपल्याला वाटतं की दंतकथा, पण त्या रिअल स्टोरी इतक्या जणांच्या माझ्या कानापर्यंत आलेली की इतकं स्ट्रगल आहे पोरांचं. तर त्या स्ट्रगलमधून तुम्हाला वरती जायचं आहे, अधिकारी बनायचं आहे. तर त्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा एक प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे. तर त्याला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि ह्याच्यामधूनच आपण पुढे जाऊयात. आणि एक ना एक दिवस तो लवकरच येईल की ज्याच्यामधून तुमचं स्वप्न पूर्ण होईल, तुम्ही अधिकारी बनताल, PSI होताल, खांद्यावर स्टार लावताल, ठीक आहे, अंगावर गुलाल घेताल. तर एवढं बोलून मी आपलं जे आजचं लेक्चर आहे तर ते संपवतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण PYQच्या माध्यमातून आयोगाची चौकट कशी आहे, ठीक आहे, पुढची रणनीती, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, आपल्याला अभ्यास कसा करता येईल आणि पुढं कसं जाता येईल, एकंदरीत या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.